उन्हाचा तडाखा आणि त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे। कोथिंबीरीची जुडी 70 ते 100 रुपयांच्या दराने विकली जाते, तर 2 ते 3 आठवडे पालेभाज्यांचे दर वाढलेलेच राहणार असल्याचं व्यापारी सांगतायत। आणि एकीकडे पाऊस सुरू झाला आहे, तर दुसरीकडे उन्हाळा होता आतापर्यंत आणि त्यामुळे कुठेतरी उत्पादन कमी झाल्याचं दिसतंय आणि पालेभाज्यांचे दर वाढलेले आहेत। त्यामुळे सामान्य ग्राहकांना याचा फटका बसणार आहे। मात्र शेतकऱ्यांना तो दर मिळतोय की नाही, त्याचा फायदा होतोय की नाही, असा सवाल या ठिकाणी आहे। तर हे दर आणखी काही दिवस चढेच राहणार असल्याचं व्यापारी सांगतायत। या संदर्भात नाशिक बाजार समितीमधून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। रखरखते ऊन आणि त्यानंतर आलेला अवकाळी पाऊस याचा परिणाम हा पालेभाज्यांवर झालेला आहे। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर बघितलं असेल तर पालेभाज्यांची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आणि परिणामी पालेभाज्यांचे जे दर आहे ते गगनाला भिडल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। नाशिकमध्ये कोथिंबीरची जी जुडी आहे ती 70 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत चाललेली आहे। त्याचप्रमाणे मेथी असेल, टोमॅटो असेल, या पालेभाज्यांचे आणि फळभाज्यांचे दर देखील गगनाला भिडल्याचं बघायला मिळतंय। कांद्याची पात असेल ती देखील 80 रुपयापर्यंत गेलेली आहे। यामुळे एकूणच जे सर्वसामान्य गृहिणी आहेत त्यांच्या किचनचे जे बजेट आहे ते या ठिकाणी कोलमडताना दिसून येते। आपल्यासोबत या ठिकाणी काही व्यापारी आहे। कोथिंबीरीचे दर आहे सध्या आवाळाला भिडलेले। कोथिंबीरीचे दर खरेदी करतानाच आम्ही जेव्हा लिलाव खरेदी करतो तेव्हा ते 9,000 शेकडा, 10,000 रुपये शेकडा, म्हणजे 90 रुपये जोडी, 100 रुपये जोडी या हिशोबाने आम्हाला विक्री खरेदी करावा लागतो। कशामुळे भाव वाढलेले? हे अचानक पडलेल्या पावसामुळं आणि त्या पावसामुळे अचानक माल खराब होऊन जातं ना, त्याच्यामुळे मालाचं शॉर्टेज होऊन जातं। जो चांगला माल येतो ना त्याला 10-11 रुपये शेकड्याच्या वरची बाजार भेटते आणि हलका माल घ्यायला गेला तर मग तो टिकत नाही। किती दिवसाची भाव राहतील? सध्या आता इथं सुरुवात आहे, अजून पावसाळा जायचं। साधारणतः 2 ते 3 आठवडे पालेभाज्यांची जी वाढ आहे ती अशाच पद्धतीने राहणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर सर्वसामान्य गृहिणींचं जे किचनचे जे बजेट आहे ते आता कुठेतरी कोलमडताना दिसून येत आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।